हवामान. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे आणि नैऋत्य मोसमी पावसानं राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र येत्या 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहेत. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाचा सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.